चल रे रानादा रेणू जापोरी रानादा एवढं सांगतोय जा चल जा येते कल्पे तू कुठे निघालीस अगं मामी होते धनी आल्यात नवा मी त्यांच्या गाडीवरनं जाते हा तुम्ही या गाडीत नाही या जावा जावा काय तुम्ही लई भारी आहेसा बघा पहिल्यापासूनच भारी बस चला नमस्कार. तुम्ही होता म्हणून शुभकार्य झालं कदमाच्या घरात, नाही तर त्यांनी तर आशाच सोडली होती. नंदुडे समजे किती कौतुक करताय ग तुझं. ते तर असलंच पाहिजे की. मम्मी अगं अजून रेणून बापू कस काय नाही आलं ग. मम्मी तुला सांगतो, या रेणूचं लगीन झालं की त्या मास्तरडीची ठोकळ्याची कशी जिरते ते बघतो. एकदा का या रेणूनं त्या पिंडक्याच्या गळ्यात माळ घातली की मग जिंकलो बघ आपण. पण ही मंडळी अजून कस काय येणं झाल्यात ग. अगं ते देवदेव करत येत असतील. देवदेव करून त्या पुरीचं नशीब बदलणार आहे भाई. फुटायचं ते फुटणारच आहे की. नमस्कार बहिणी साहेब. अहो काय हे बापू, किती उशीर. हा अहो तुमच्याच पोरीचं लगीन आहे ना व, असं चालतंय भाई. आवाज जरा निघालाच उशीर झाला बघा. बायकांची तयारी काय बोलता येते वय. बरं नवरी कुठे आहे. येते की मागच्या गाडीतनं. अहो काय बापू हे, तुमच्या संकटच आणायचं का नाही तिला. अहो संकटच निघालो होतो, पर ती काय आली बघा. बापू नवरी कुठे आहे. ए कुठे आहे रेणू. रानाला नाही घेऊन, वाटतच रेणूला घेऊन गेला तो. आता पोचा पाहिजे होता. राणादा अरे कसा घेऊन गेला तो, आणि तू कसं नेऊ दिलंस. अरे काय विचारतोय मी, तू कसं जाऊ दिलंस. अरे काय मारामाऱ्या करून घेऊन गेला होय तो. ए अरे तुला विचारतोय मी, कुठं आहे रेणू. अरे कुठं घेऊन गेला तो. काय झालं असेल उद्या. राणादा रेणूला घेऊन निघाला असेल ना मग. सनीदा ह्या टायमाला प्लॅन फसणार नाही. राणादा रेणूला नक्कीच घेऊन येणार. या दे बाबा. ही कशाला फोन करायला लागले मला. म्हणजे राणादा रेणूला घेऊन बाहेर पडला असणार, म्हणून वहिनी भडकले असतील.
भडकलं मला कशाला फोन करते? राग काढायला राणादा कसं काय आलं नाही अजून? ओ, सुनीता, ओ, राणादादा आलं. अरे वा वा राणा टिकलायच बघ. लय भारी. हो, मिठे मिठे लई झाल्या. तिकडे लग्नाचा मुहूर्त टळालाय. हे लग्नानंतर करायचंच आहे. चला 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 चला. अहो थँक्यू. थँक्यू कशाला? अजून लगीन राहू द्या. लगीन झालं डबल थँक्यू म्हणा काय. चला. तयारी झाली का बघ सगळी? बघ पटाक दिशी. अक्षता आहेत आहेत. बसू घ्या बसू घ्या. याला दे. मला नको बाबा. याला नको मला नको. अहो बडजी वाट कसली बघते? सुरू कर की. बर, नवरा नवऱ्याने पाटावर बसून घ्यावा आता. होय झालं काय? या. अहो तुम्ही मुलीकडचे आहात ना, मग या या साईडला. हो, कन्यादान कोण करणार? एक तर उद्या तुझं लगीन होईल, नाहीतर आमच्या तिरड्या उठतील. मी करणार आहे. या पुढे. रेणू काय झाले? राणा तर तूच सांग, बापू आणि आई नसताना मी कसं करू रे लग्न? काका तुम्ही मला माझ्या वडिलांसारखेच आहे हो, पण अगं रेणू, तुझी आई आणि तुझा बाप जर इथं आला तर तुझं लग्न तर होईल काय? शानेच बैस खाली बस. एक नंबर बोललीस बघ रेणू. आता शोभतीस माझी बहीण. तुझ्या लग्नामध्ये तुला तुझे आई बापू पाहिजेत ना? व आलीच म्हणून समज. मी जाऊन येतो. तवर समजे जरा आराम करा. अरे राणा या नवीन कशा झंझाट. नाही भाऊजी, जाऊ
जाऊ दे यांना. हे बरोबर करताय. मी रेणूला शब्द दिलाय, तिचं लगीन तिच्या मनाप्रमाणे होणार. तेव्हा ते तसंच होणार. कुठं आहे नवरी मुलगी? आमचा असा तमाशा करायचा होता का? इथं तिची वाट लावली आमच्या. बघा गावकऱ्यांनो, वहिनी साहेब कशा गप बसल्यात. फसवायला आम्हीच घालवतो का तुम्हाला? ताईसाहेब मारणार बिरणार नाहीत ना? तसं काही नाही हो. मग कसं आहे? त्याचं काय झालंय या माणसांनी समदा घोळ घातला या बघा. ह्याच्यामुळे समजा झालं या. काय बी बरं वाईट करायचं असेल ते ह्याच करा. माझ्या नंदुडीला आणि तुम्हा समध्यासनी या भामट्याने फसवलंय बघा. बापू, राणा, तू हे बरोबर नाही केलंस. बापू, तू नका की माझ्या संकट चालायचं काय? काय बरोबर काय चूक दावतो तुला? अरे माझ्याच आबरूचं धिंडवडं काढलंस आणि वर मलाच बोलतोस वय. सांगितलं ना व, गपचूप माझ्या संकट चालायचं, नाहीतर मी काय करण्याचा नेम नाही. वहिनी तुम्ही बी चला. वय चला, राणा भाऊजी म्हणतात तर चला बरं. बापू, राणा भाऊजी काय म्हणाले ते कळणं झालंय काय? चला. अहो किती उशीर, मुहूर्त टळतो आहे ना. एक 5च मिनिटं. हे सगळ्यांना घेऊन निघालेत, येतीलच एवढ्या. मला हे कळत नाही, आई वडिलांच्या जर परवानगीनं लग्न करायचं होतं तर त्यांना आधी का नाही आणलं तुम्ही? मूर्ताच्या वेळी आणायचं असं ठरलं होतं ना हो आपलं. अहो मुहूर्त तळून चाललाय त्याचं काय? अहो नाही जाणार. थांबा की जरा एक मिनिट. ते बघा आलं. अरे जरा तरी लाज शरम. बापाचं नाक कापलंस तू. कुठल्या मुहूर्तावर जन्मले होतेस कुणास ठाव. अरे बापाची खोटी शपथ घ्यायला लाज वाटली नाही होय का तुला? नाही हो बापू, तुम्ही नाही खाल्ली तुमची खोटी शपथ. मी तुम्हाला म्हणले होते ना मी आज लग्न करणार म्हणून. बघा आज माझं लग्न व्हायलंय. पण कुणा संकट असं कधी काय ठरलं होतं आपलं? मी परवा लग्न करत. अरे बापाला फसवतेस, जरा तरी लाज आहे का नाही? अच्छा, म्हणजे तिनं तुमच्या इज्जतीसाठी तिच्या आयुष्याची फसगत करून घेतलं चालतंय होय तुम्हाला?
अरे कसली फसगत. चांगलं तालेवर घराणं होतं, सोन्यासारखा नवरा होता. एक मिनिट. तो सोन्यासारखा पोरगा काय गुण उधळतोय स्वतःच्या डोळ्यानं बघा. अहो तुम्हाला ना रेणूला आयुष्यातून उठवायचा प्लॅन केला होता त्यानं. सूरज घे रे इकडं दाव यासनी. हे बघा बापू, बघा या पोराची थेर बघा. बाबा आता अजिबात काळजी करायची नाही. आता आपलं लगीन होणार आणि एकदा का लगीन झालं की बायकोचा पगार हातामध्ये येणार. मग आपण रोज गटारी करणार. आता फुकट लगीन करतोय आणि एकदा का लगीन झालं की तिच्याकडनं हुंडा घेणार. तिनं हुंडा नाही दिला तर रोज बांबून पटकत येणार. पगार बी घेणार आणि फटका बी देणार. इकडे अगं ये तू बघ, तुझं भिकारड स्थळ बघ जरा. बापू बायकोच्या सासऱ्याच्या जीवावर जगायचं होती याला. बघा विचार करा. 1 रुपयाचा हुंडा मागणारा ह्यो जयवंतराव पाहिजे का तो पिंटक्या बोंबल बिका. काय ते पटक दिशी सांगा काय. नाही तर आत्ताच जातो आणि रेणूला तिकडे सोडून येतो. होते तिच्या आयुष्याचं वाटोळ. हे समजा आमच्या सांगाशी आयलंय. नाही 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 नाही, आम्ही असलं काय बी होऊ देणार नाही बघा. अहो रेणूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. रेणू आमच्या बहिणीसारखी हो. तिच्या आयुष्याचं मातेर कस काय होऊ देऊ बरं आम्ही. राणा भाऊजी, त्या पोरग्यानं आणि त्याच्या घरच्यांनी फसवलं हो आम्हाला. बापू, रेणूला हवं असतं तर तुमच्या शिवाय सुद्धा लग्न करू शकली असती ती. पण तिला तुमचे आशीर्वाद हवे होते. तुमच्याशिवाय लग्न करायचंच नाही असं म्हणत होती. आता तुमचा काय निर्णय तो ठरवा तुम्ही. मुहूर्ताची वेळ टळून चालले. कोण करणार कन्यादान. मी